मित्र, आता आम्ही चाललोय गावाला. सलीला सलीला चलीला जायचं. व्हेरी गुड मॉर्निंग. आता आपण स्टार्ट करूया आपलं व्लॉग. रिदान, सृष्टी, मोका आम्ही तिकडे वॉक करत गेलेलो. हे आम्ही गाडीत बसून थोडंसं हाय वगैरे केलं आहे सगळ्यांना आणि मोकाला दाखवते. उसर बुद्रुक कोंड हे आमचं गाव आहे. इथे जायला साधारण 3 ते 4 तास लागतात आणि 173 किलोमीटर्स अराउंड. आणि इथे आम्ही थांबलेलो पेट्रोल डिझेल भरायला. तेव्हा सुंदर असं सनराईज होताना आम्ही पाहिला आणि खूप सुंदर वाटलं. मंकीज, मोकू मंकीज, मोकू मंकीज, बुबू. हाय, तू किती सुंदर दिस. या दोघांची इथे मारामारी चालली आहे. आम्ही इथे थांबलेलो साई समाना रेस्टॉरंटला, पण इथे मोकूला आत नाही घेतल्यामुळे मी आणि सृष्टी तिला घेऊन बाहेरच थांबलेलो आणि वॉक घेत होतो तोपर्यंत. आणि मोकूची ही तब्येत काही फारशी छान नव्हती तेव्हा, कारण फर्स्ट टाईम मोकूचा एवढा लांब प्रवास होता. मोकूला ह्याआधी आम्ही गावी नेलेलंच नव्हतं कधी. मोकू जवळजवळ 1 महिन्यानंतर पप्पांना भेटणार होती. सो समोर पप्पा आहेत ते व्हाईट शर्टमध्ये आणि मोकू एक्सायटेड आहे फुल. तिला दाखवते. तिला मी सांगत होतो की पप्पाच आहेत तिथे. सो ती एकदम अशी शोधत होती की कुठे आहेत पप्पा. त्याच्यानंतरचं तिचं रिॲक्शन तुम्हीच बघा. पप्पा मोकाची पप्पा आले. कशी बघते बघा लगेच. ते भेटायला पण नाही आले तिला. पप्पा जरा आले 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 पप्पा आले. पप्पा आले. पप्पा आले. हे बघ पप्पा, हे बघ पप्पा इकडे. हे बघ बाबू. हो आले बाबू. हा 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 हा. कोण आलं बघू. खूप एक्साइटेड. मोकापेक्षा आम्ही पण सगळे. ठीक आहे. सो तिचं हे रिॲक्शन आहे. पप्पांना भेटली आहे. आता तिला तेच हवेत. हे आमच्या गावाचं एंट्रन्स आहे. इथून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आत आमचं गाव आहे. सो आपण पोचू आता घरी आणि घरी जाऊन मुकुला थोडं रिलॅक्स वाटेल. सो चला भेटूयात पुन्हा. चढूच नाही शकत. आईला चढता नाही. हे आमचं पाइनॅपलचं झाड, हे आमचं लिंबाचं झाड, हे शेंगांचं झाड आणि ते फाट्या ठेवलेल्या आहेत थोड्या थोड्या. आणि तिथे ते आमचं घर बनतंय, ते आता नाही दाखवणार. आणि हे आमचं जुनं वॉशरूम होतं. आणि हे एक जे तुम्हाला फुलं दिसत असतील मे बी, मी थोडंसं झूम करते. हे दिसतंय का? एवढं क्लिअर नाही येते, पण इथे माझं जिथे बोट आहे ना, इथे फुलं आहेत. ते जाम म्हणून एक फ्रूट आहे, त्याची फुलं आहेत. आणि इथे ना रामफळ पण आलेलं आहे. ते थोडं आहे ना कॅप्चर करणं फार असं थोडं कठीण आहे, कारण की ते सहजासहजी दिसत नाही आहे. हे आमचं घराचं काम चालू आहे. सो मी तेच बघायला गावी आलो आहे अचानक. हे थोडं सावकाश उतरावं लागेल. आणि आता जेव्हा आम्ही इथे आलो, ठीक आहे, तेव्हा आम्ही पाहिलं की इथे सापाची कात आहे. तर इथे सापाने कात सोडलेली आहे. आता काय साप आहे, कोणता साप आहे आपल्याला काय माहिती नाही. हे तर मी दाखवणार नाही आता.
सो आपण फोकस करूया की आपल्याला इकडे आहे फ्रूट. हे जे दिसत आहेत 2 हे फ्रूट आहेत, हे रामफळ आहेत. आणि आमच्याकडे इथे आवळ्याचं वगैरे पण झाड होतं, तर लवकरच इथे गार्डनिंग करू आम्ही. याचा मोका घरी आहे, थोड्या वेळाने भेटूया. काय आहे काय ते? नाही ते काय? थांब थांब आता थांब. थोडा आराम करून इव्हनिंगला एक वॉक घेतला छोटासा. हे मामा भांजा दोघंजण राऊंड मारतायत. आणि याच्यानंतर व्लॉग शूट नाही केलं कारण की आम्ही लोक लवकर झोपलेलो, सो काही शूट करता नाही आलो. तर मग पुन्हा सरळ भेटूया आता नेक्स्ट डे. बाय. स्पर्श, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे आमचं घर ज्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. सो आम्ही तिघं फिरायला गेलेलो. ॲक्च्युली सृष्टीची ड्रायव्हिंग प्रॅक्टिस करायला गेलेलो. सो ती इथे चालवत होती, भाऊजी तिला शिकवत होते. आणि मला मागे मात्र फार भीती वाटत होती. चालवली तशी तिने, पण बघूया आता ती काय करते पुढे. सोड क्लच. क्लच सोडत जा. ब्रेकवर पाय काढायचा क्लच सोडताना. दाबून ठेव क्लच. क्लच जास्त क्लच दाब. दाबलेला सोडू. सोड. अरे माझी सोडत जा. गाडी. पाय काढा. हलकासा ब्रेकवर पाय. स्लो कर गाडी. हलका. अजून दाब. प्रेस कर थोडा. थोडा प्रेस कर. सोड आता ब्रेकवर. ॲक्सिलेटरवर हलका ठेवून दे. ब्रेक कर. स्लो स्लो. क्लच दाब. क्लच पूर्ण दाबला. स्लो कर एकदम. ब्रेकवर स्लो स्लो पाय दे. क्रॉसिंग आहे ना, सोडून दे ब्रेक. कोण नाही, क्लिअर आहे. क्लच सोड पूर्ण. काहीच करू. ए स्लो चल. आम्हाला परत जायचं होतं. सो इथे आम्ही शेंगा काढत होतो थोड्या घरी न्यायला. पप्पा ऑलरेडी काढत होते, आम्ही आलो दुपारी तेव्हा. हे आमचं थोडंसं गार्डन. नाही बाबू, काढायची वरती काढायची. फुल बघ कसं आहे ती वरती जाडी दिसते बघ, ती बघ. तीच काढतो. ती बघ, ती एवढ्या बाकी. शेंगा मी काढल्या आहे हो. एवढ्या आल्या असत्या. हा, ही नाही, त्याच्या मागे आहे बघ एकदम. तू ती नाही, ती कवळी आहे. ती नको. अरे नको, कावळी नाही काढायची. कवळी नाही काढायची होती सांगतो. प्रॅक्टिस करतोय. स्पर्श इथे बघ. कावळी कावळी असते. अरे ती नाही काढायची रे. लिंबाला फुलं आली. थांब रे बाबा, काय पण काढायचं असते का? कसला काटा घुसला. टार्गेट. काठी दे.
हा देतो. शीतल तू काय घरी बसतेस? तुला कळतंय का त्यांना खाली उतरायला बोलायला? पप्पा खाली उतरा. डबा खाली उतरा ना. पप्पा उगाच नका करू. त्या स्पर्शला चढवावर अगं, बारीक आहे ते झाड. तुम्हाला व्हेरी नाईस. स्पर्श दाखव. व्हेरी नाईस. सुरू तुला पण भेटली. हो तुझ्या डोक्यावरती पानं. ठीक आहे. तुझ्या पायाची इथे शेंगा आहे हा. हे बोलल्यानंतर हा पोरगा पडला. चड्डीची करतो मग परत पडून घेतो. काय सुरू चाललंय तुम्ही काय आलात पण चला, सगळीकडे मी जातो ते आई पण तशी नाही का, मी करतो. तिकडे काय घरी जा. अजिबात तिकडे कोणी जाऊ नका. ए चल हो पुढे. पडल्यामुळे पप्पांचा ओरडा बसलेला आहे. सृष्टीच्या हातात ज्या शेंगा आहेत एवढ्या शेंगा आम्ही जमा केलेल्या आहेत. याची मोठी करू ना अशी. काय विंडो हा तशी म्हणजे आडवी करणार आहात ना तुम्ही? नाही 4 बाय एवढी? ही आता आहे ती 4 बाय 430. हा जो मुलगा आहे ना हा आमच्या घरातला सगळ्यात मस्ती करणारा पोरगा आहे. याने आता इकडनं दगड उचलले आहेत आणि इथे मारले. बाथरूम मध्ये. याला म्हणून घेत नाही आम्ही. हा पण तसाच आहे गंधू. नाही आहे तसा. हे आमचं नवीन बनणारं घर आहे ज्याचं आम्ही टूर अजून दिलेलं नाही आहे आणि देणारही नाही आहे. इथे पप्पा आणि सुरत करत आहेत. हे बेडरूम्स आहेत आणि इथे पण एक बेडरूम आहे आणि स्पेस आहे. सुरू तुझ्या डोक्यावरती बघ काय पानं आहेत. मी सांगितलं आणा तुला. आम्ही आता निघालेलो. हा प्रतीक आहे मोकाला भेटतोय. खूप छान जमलेलं ह्यांचं तिघांचं. आता आम्ही आमच्या गावच्या देवळात जातो कारण ते आल्यापासून जाताच आलं नाही आणि आम्ही लगेच निघालो दुसऱ्या दिवशी. सो हे आमचं देऊळ आहे. सुंदर असं सनसेटच्या टायमाला आम्ही तिथे पोहोचलेलो. व्हिडिओ काढते जा पटकन. मोका ऑलरेडी पप्पांसोबत आत होती. तर इथे आम्ही नारळ द्यायला आलेलो. हे आमचं मंदिर आहे. एक एक करून सर्वांच्या पाया पडून झालेल्या नंतर आम्ही नारळही दिला. सो इथे स्पर्श आणि रिदान होते. सो ते पाया पडायला थांबले होते इथे. ये इथे जय बाप्पा कर. जय बाप्पा करो. बाप्पा करो. धूर ते हे कर अगरबत्तीचा. हा आणि तिला दे. हा व्हेरी गुड. मोकूला बाप्पा करायला प्रचंड आवडतो. तिला असं म्हणायचं की बाप्पा मोकूचं सांभाळ कर. खुश. सुरू मोकू येते हा बरोबर. अजून जाड आहे आणि असं त्याला बसलेलं पाहिलं ना की मला ह्याची आठवण. नमस्ते कर. सीट 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 मोका सीट.
सो आता आम्ही फायनली निघालो आहे. हे आमचं अख्खं गावचं टूर आहे. पप्पा आणि आईला बाय करूया. इथे आई आहे. चलो बुद्धू तुम्हाला तिकीट कसं नाही नाही सो त्यांना बाय करूयात. सृष्टी ही पप्पांसोबत बाईकवर होती, सो तीही बसते गाडीत. सगळे आले बाय करायला. ती आजी आहे, जी पिंक मॅक्सीमध्ये आहे, ती माझी आजी आहे. चला बाय पप्पा, पप्पांची बाय आहे. आई. नको बाय कर, नको पप्पांना बाय कर. घे रे, तू खात बस आता, तुला टाइमपास नाहीये. हे आमचं गाव आहे छोटंसं, रायगड माणगाव इथे. ओसर बुद्रुक खोंड असं नाव आहे. कुठे येतो हे आमचं घर. बाय घर. सर्वांना आवाज मारत मारत फार वेळ झालेला आम्हाला निघायला. सो ही अराउंड संध्याकाळचे 6:37 अराउंड काहीतरी होत आहेत. काळजी घ्यायला. फायनली नोकूला विंडोमधून बाहेर यायचंच होतं. कुत्री तर मला पूर्ण दाबूनच टाकते. श्वास ए गुदू थांब. गुदू गुदू लोकांचे व्हिडिओ काढते यार, थांब ना गुदू. तिचा दिवा लावणार, आमच्या देवाचा दिवा लावणार, नंतर आमच्या गोट्यावर दिवा लावणार. मालवणला गेली. राजूच्या इथं जाऊन बसायचं आधीच्या मम्मी हो मम्मी, भाऊजींना टूर देणं बंद करा था. त्यावेळी सुंदर सनराईज, आता त्यावेळी सुंदर सनसेट. तर सनसेट आहे, खूप सुंदर वाटत होता. ॲक्च्युली सगळे माउंटन्स आणि सनसेट होताना कॅमेरा जस्टिफाय नाही करत आहे तेवढं. काय काय एक रेस्टॉरंट होतं जिथे आम्ही थांबलेलो, एक विरा म्हणून. हे जे ग्रीन हाऊस दिसतंय इथे मोकाला अलाव करत होते. सो आम्ही तिकडचंच एक हे घेतलेलं आणि मोका तिला आम्ही शर्ट घातला. Thank you for watching. Do like, share and subscribe to our YouTube channel. Bye.